छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदी व्यवहारातून राज्याच्या राजकारणात चांगलाच भूकंप झाला आहे। या प्रकरणात संजय शिरसाट यांचे पुत्र आणि त्यांच्या संबंधित कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले। विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे। या निर्णयामुळे शिरसाट यांच्या अडचणीत भर पडली असून मुख्यमंत्र्यांनी सरकारमधीलच मंत्र्यांच्या भूमिकेवर संशय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख हॉटेल्सपैकी एक असलेल्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून अल्प दरात राबवण्यात आली होती। या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 22 मे रोजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती। दानवे यांच्या मते संपूर्ण प्रक्रिया ही पूर्वनियोजित असून एका विशिष्ट कंपनीला लाभ मिळावा या हेतूनेच राबवण्यात आली। विधान परिषदेतील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दानवे यांच्या या मागणीला मान्यता देत उच्चस्तरीय चौकशी करण्याची अधिकृत घोषणा केली। यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणींना नवे परिणाम प्राप्त झाले। या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत सिद्धांत शिरसाट या व्यक्तीने सहभाग घेतल्याचे उघड झाले। सिद्धांत हे संजय शिरसाट यांचे पुत्र आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथपत्रात सिद्धांत यांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नसल्याचे नमूद आहे। तरीही त्यांनी अशा महागड्या हॉटेलच्या खरेदीमध्ये कसा भाग घेतला यावर दानवे यांनी सभागृहात थेट प्रश्न विचारला। दानवे यांनी उघडपणे सांगितले की रेडी रेकनर प्रमाणे या हॉटेलचे मूल्य 110 कोटी रुपये होते, परंतु लिलावाची प्रक्रिया अत्यंत अल्प किमतीत पार पडली जात होती। बाजार मूल्य त्यापेक्षा अधिक असूनही महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक अल्प दराने ही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला। यामुळे केवळ नियमभंगच नाही तर शासनाच्या महसूलचेही मोठे नुकसान झाले आहे। या लिलाव प्रक्रियेत सहभागी असलेल्या 3 कंपन्यांमध्ये केवळ 5 कोटी रुपयांचा फरक होता। त्यामुळे स्पर्धा आणि बाजारभाव यांची कोणतीही पारदर्शकता दिसून आली नाही। दानवे यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे एक ठरवून रचलेले नाट्य आहे आणि यामागे राजकीय हात आहेत। या सर्व प्रकरणावरून असा निष्कर्ष निघतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे विरोधकांची मागणी मान्य करून द्वेषमुक्त आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा संदेश दिला, तर दुसरीकडे आपल्या सरकारमधीलच मंत्र्यावर दबाव वाढवला। राजकारणात अनेकदा अंतर्गत डॅमेज कंट्रोलसाठी अशा प्रकारे निर्णय घेतले जातात, परंतु येथे विशेष बाब अशी आहे की दानवे आणि फडणवीस यांच्यातील अनुकूल संबंध या प्रकरणातून स्पष्टपणे समोर आले आहेत आणि ह्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत। जी कंपनी लिलावात सहभागी झाली ती अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हती। कंपनीने मागील 3 वर्षांचे ITR भरले नव्हते। सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर मालमत्ता नसताना त्यांनी हॉटेल खरेदीसाठी कसा अर्ज केला? महसूल अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया एका विशिष्ट गटाच्या दबावाखाली पार पाडली का? शासनाच्या महसुलाचे नुकसान का झाले? अशा अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरे आता उच्चस्तरीय चौकशीद्वारे शोधली जाणार आहेत आणि या चौकशीच्या माध्यमातून दोषींवर कारवाई होईल का की केवळ राजकीय ड्रामा ठरेल हे येणारा काळच ठरवेल। अंबादास दानवे यांनी सभागृहात घेतलेली आक्रमक भूमिका नक्कीच उल्लेखनीय आहे। त्यांनी शिरसाट यांचे थेट नाव घेत उपस्थित केलेले प्रश्न सरकारसाठीही अस्वस्थ करणारे ठरले। शिवाय त्यांनी केलेल्या मागणीत मालमत्तेचे हस्तांतरण थांबवून सुप्रीम कोर्टात संपूर्ण प्रकरण सादर करण्याची मागणी केली होती। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले। विट्स हॉटेल खरेदी व्यवहार हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर राजकीय अस्थिरतेचे लक्षण ठरू शकतो। मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचा निर्णय घेऊन एक बाजू मजबूत केली असली तरी त्यांच्या सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांच्यावर संशयाचे सावट गडद झाले आहे। सध्याच्या राजकीय वातावरणात या प्रकरणाचे परिणाम भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीत देखील पडू शकतात। विरोधक याचा वापर करून महायुती सरकारवर दबाव वाढवतील हे निश्चित। त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही चौकशी कोणत्या वळणावर जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107